तुमच्या चेहऱ्यावर कितीही पिंपल्स असतील, वांग असेल, काळेपणा असेल, तर तो मुळासकट संपून टाकणारा 100% ऑर्गॅनिक आणि नॅचरल हा उपाय आहे। याचा वापर फक्त मी सांगितलेल्या पद्धतीने 3 दिवस तुम्ही केलात ना, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय ना, अशाच प्रकारचे भयानक पिंपल्स सुद्धा हे लगेच ठीक करतं, कारण याच्यामध्ये पिंपल्स आणि मुरूम नैसर्गिकरित्या ठीक करण्याची ताकद असते। विचार करा, फक्त 3च दिवसात तुमच्या चेहऱ्यावरचा पिंपल्स, काळेपणा, हायपर पिगमेंटेशन आणि वांगाचे डाग मिटवून टाकणारा हा उपाय आहे। या उपायामध्ये वापरलेला प्रत्येक घटक तुमच्या घरामध्ये सहज अवेलेबल होईल आणि त्याचाच वापर करून तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी एक 100% नॅचरल आणि इफेक्टिव्ह असा फेस पॅक तयार करणार आहात। त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे ओपन पोर्स सुद्धा कमी व्हायला लागतील, जुन्यातला जुना वांग सुद्धा ठीक व्हायला लागेल। तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। सगळ्यात अगोदर आपल्याला इथं घ्यायची आहेत कडुलिंबाची पानं। आता फ्रेश ताजी आपल्याला कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत। तुम्हाला जर फ्रेश नवीन पालवी फुटलेली कोवळी अशी कडुलिंबाची पानं मिळाली ना, तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता याच पानांचा वापर करून मी सुद्धा माझ्या चेहऱ्यावर भरपूर सगळे पिंपल्स होते, चेहरा डल आणि ड्राय पडायला लागला होता, पण याच होम रेमेडीचा मी माझ्या चेहऱ्यासाठी वापर करत असते, ज्याच्यामुळे आता माझ्या चेहऱ्यावर अजिबात पिंपल्स येत नाही आणि सोबतच चेहरा डल आणि ड्राय सुद्धा दिसत नाही। तर ही कुठलाही गैरसमज नाहीये किंवा कुठलीही ऐकीव गोष्ट नाही, तर सायंटिफिकली प्रूव्हन झालेली ही गोष्ट आहे की कडुलिंबाच्या पानांमध्ये आपल्या त्वचेमधली जी काही घाण असेल ती बाहेर काढून टाकणारे डिटॉक्सिफाई तत्व असतात। याच्यामुळेच बॅक्टेरिया, जंतू आणि त्वचेवर जळजळ कमी करणारे शक्तिशाली गुणधर्म असल्यामुळे ना, आपल्या त्वचेच्या आतमध्ये साचलेले विषारी घटक, इन्फेक्शन आहे, हे बाहेर काढून टाकतं, जंतू नष्ट करतं, ज्याच्यामुळे पिंपल्स आणि मुरूम नैसर्गिक पद्धतीने साफ होतात। तुमची त्वचा सुद्धा डागविरहित, फ्रेश आणि टवटवीत दिसायला लागते। आता इतकी फायदेशीर आणि औषधी गुणधर्म असलेली ही कडुलिंबाची पानं आपल्याला सहज उपलब्ध होतात, तीच आपल्याला आजच्या या उपायासाठी वापरायची आहेत। आता तुम्ही बघता इथं एवढी कडुलिंबाची पानं या घरगुती उपायासाठी मी वापरणार आहेत, पण त्या अगोदर आपल्याला ती पानं जी आहेत ती व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, कारण त्याच्यावर भरपूर सगळी घाण असते, माती असते आणि आपल्या चेहऱ्याला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आपल्याला व्यवस्थित ती स्वच्छ क्लीन करून घ्यायची आहेत। आता इथं थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला कडुलिंबाची जी पानं आहेत ती छान अशी पुसून घ्यायची आहेत। हल्ली ना प्रत्येक टीनेजर्सला तर सगळ्यात जास्त त्रास होतो तो म्हणजे पिंपल्सला। कपाळावर पिंपल्स येतात, एखादा पिंपल्स आला ना तर त्याचे भरपूर मोठे मोठे पिंपल्स व्हायला लागतात, कधी कधी त्याच्यातून तर पस यायला लागतो आणि हाताने जर आपण तो पिंपल्स फोडण्याचा प्रयत्न केला तर इतर भागांवर सुद्धा तो जंतू संसर्ग पसरतो आणि त्यामुळे भरपूर जास्त पिंपल्सचा त्रास आपल्याला होतो। पिंपल्स गेला तरी पिंपल्सचे काळे डाग धब्बे अजिबात जात नाहीत आणि त्याच्यामुळे चेहरा आपला भरपूर खराब दिसायला लागतो। तर अशा वेळी हा साधा सोपा उपाय 100% ट्राईड आणि टेस्टेड आहे, तुम्ही एकदा नक्की करून बघू शकता। पानं आता आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करायची, पण त्या अगोदर बघा किती घाण या पानामध्ये होती, त्याच्यामुळे आपल्याला ती क्लीन करून घेणं खूप गरजेचं आहे। आता मिक्सरचं भांडं आपल्याला स्वच्छ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही जी पानं आहेत ती बारीक वाटून घ्यायची आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला छान असा रस मिळणार आहे कडुलिंबाच्या पानाचा। जो रस आहारामधून सुद्धा तुम्ही घेऊ शकता, सोबतच तुमच्या केसांसाठी, तुमच्या त्वचेसाठी तो भरपूर फायदेशीर असतो। आता हा रस बनवण्यासाठी इथं थोडासा आपल्याला पाण्याचा सुद्धा वापर करायचा आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही फक्त कडुलिंबाची पानं अशा पद्धतीनं बारीक वाटून त्याची पेस्ट सुद्धा बनवून ठेवू शकता, पण मी थोडंसं पाणी घालून याचा रस काढून घेणार आहे। आणि याचा नियमित वापर तुम्ही तुमच्या स्किनसाठी केला ना तर तुमची त्वचा सुद्धा जंतुमुक्त म्हणजेच बॅक्टेरिया फ्री होईल आणि तुमच्या त्वचेवर पिंपल्स, डागधब्बे जाऊन एक छानसा सतेजपणा येईल, गोरेपणा येईल आणि याच्यामध्ये बुरशीनाशक गुणधर्म म्हणजेच अँटी फंगल गुणधर्म असल्यामुळे ना हे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्सला पुन्हा पुन्हा परत येऊ देणार नाही। चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन झालं असेल ना तर त्याला सुद्धा हे ठीक करतं, वांगाची समस्या असेल ना तर त्याला सुद्धा हे लगेच साफ करतं। इतकी फायदेशीर ही कडुलिंबाची पानं आहेत, कडुलिंबाचा रस आहे। आता त्यानंतर तुम्ही असाच सुद्धा वापरू शकता, पण मी हा स्टोअर सुद्धा करून ठेवणार आहे। त्यासाठी गाळणीच्या मदतीनं इथं आपल्याला तयार करून घेतलेली ही जी पेस्ट आहे ती गाळून घ्यायची, जेणेकरून याच्यामधला चोथा बाहेर टाकला जाईल आणि छान असा हा रस वाटीमध्ये तुम्ही बघू शकता इतका मी तयार करून घेतलेला आहे। कुठल्याही वयाची व्यक्ती याचा वापर करू शकते, आहारामधून तुम्ही घेऊ शकता, तसाच एक्सटर्नली तुमच्या केसांवरती, चेहऱ्यावरती सुद्धा वापरू शकता, कारण हे 100% नॅचरल आणि ऑर्गॅनिक आहे आणि चवीला हे भरपूर कडू असतं, त्यामुळे पिण्यासाठी शक्यतो कुणी याचा वापर करत नाही जास्तीत जास्त, पण हे भरपूर फायदेशीर आहे। असो, आता हा तयार करून घेतलेला रस आहे, एका वेळच्या वापरासाठी नाही आहे, तर तो मी स्टोअर सुद्धा करून ठेवणार आहे, जेणेकरून पुढच्या वेळी ही सगळी प्रोसेस आपल्याला परत करावी लागणार नाही। आता इथे आपल्याला काचेची बॉटल घ्यायची आहे आणि त्याच्या
याच्यामध्ये आपल्याला हा रस जो आहे तो स्टोअर करून ठेवता येतो। फ्रीजमध्ये तुम्ही आरामात 15 ते 20 दिवस हा स्टोअर करून ठेवू शकता। शक्यतो हा बाहेर ठेवू नका, कारण याच्यामध्ये कुठलंही केमिकल किंवा कुठलीही गोष्ट आपण एक्स्ट्रा ॲडिशनल वापरलेली नाही आहे प्रिझर्वेटिव्ह म्हणून। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा। आता बॉटलमध्ये आपण हा रस भरून घेतलेला आहे। आता त्याच्यानंतर पुढची स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की हा फेस पॅक कसा बनवायचा, कसा लावायचा, आठवड्यातून किती वेळा करायचा। या उपायासोबतच तुम्हाला 100% रिझल्ट हवा असेल ना, तर बाहेरचे अन्नपदार्थ जे काही तुम्ही खाता ना ते शक्यतो बंद करा। भरपूर पाणी पिण्याची सवय लावा, कारण जितकं आपण पाणी जास्त पिऊ तितकी स्किन आपली ग्लो करायला लागते, चेहऱ्यावरचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते कमी होतात। आता हा फेस पॅक बनवण्यासाठी आपल्याला थोडासा कडुलिंबाच्या पानाचा रस आहे तो मी एका वाटीमध्ये घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे बेसन। आता बेसन सुद्धा आपल्या स्किनमध्ये जे काही एक्सेस ऑइल असेल ते कमी करण्यासाठी आणि नॅचरल क्लिन्झर म्हणून आपण बेसनचा वापर करतो। अगदी पूर्वीपासून बेसन पिठाचा आपण वापर करतो, म्हणूनच या फेस पॅकमध्ये सुद्धा आपण बेसन पीठ वापरणार आहोत। 1 चमचा इतकं बेसन मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर मी इथं थोडंसं घेणार आहे तांदळाचं पीठ। आता तांदळाचं पीठ पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण जर तुम्हाला तुमची त्वचा डागविरहित हवी असेल ना तर तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा इथे वापरू शकता। चेहऱ्यावर जी काही आहे लाईटनिंग ब्राईटनिंग इफेक्ट आणण्यासाठी तांदळाचं पीठ आपण वापरतो, तर 1 चमचा तांदळाचं पीठ सुद्धा ॲड करायचं आहे आणि त्यानंतर घेणार आहे मी चिमूटभर हळद। हळद सुद्धा आपल्या त्वचेवर जी काही इन्फेक्शन असेल ते कमी करण्यासाठी वापरतो, तर चिमूटभर हळद आपल्याला इथं टाकायची आहे। आता या सगळ्या गोष्टी आहेत व्यवस्थित एकमेकांमध्ये मिक्स करून घ्यायच्या। आता बेसन आपण जे सुरुवातीला टाकलं होतं ना ते व्यवस्थित फेटून घ्यायचं, कारण त्याच्या गुठळ्या राहता कामा नयेत आणि छान असा हा फेस पॅक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। याच्यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला ॲड करायची आहे, ज्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा डलनेस आणि ड्रायनेस 100% दूर होणार आहे। अगदी कुठल्याही वयामध्ये तुम्ही हा फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावरती लावू शकता, कारण 100% नॅचरल आणि ऑर्गॅनिक घरच्या घरी तयार होणारा हा फेस पॅक आहे। आता तुम्ही बघू शकता बेसनच्या ज्या काही गुठळ्या होत्या ना त्या व्यवस्थित मी बारीक करून घेतलेल्या आहेत। एकदम स्मूथ आणि क्रीमी कन्सिस्टन्सीमध्ये आपला हा फेस पॅक तयार झालेला आहे, पण तो भरपूर इफेक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला इथं अजून एक गोष्ट टाकायची आहे, ती म्हणजे ॲलोवेरा जेल। आता वाढत्या वयामध्ये चेहऱ्यावरती पिंपल्स, रिंकल्स येऊ नयेत, सुरकुत्या येऊ नयेत, त्यामुळे आपल्याला इथं ॲलोवेरा जेलचा सुद्धा वापर करायचा आहे। ॲलोवेरा जेल भरपूर फायदेशीर आहे, तुम्ही मॉइश्चरायझर म्हणून सुद्धा दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरती लावू शकता, त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या चेहऱ्याच्या बऱ्याच समस्या कमी होण्यासाठी मदत होते। ॲलोवेरा जेल टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला हा फेस पॅक आहे तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता या सगळ्या गोष्टी आपल्या चेहऱ्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कमी करण्यासाठी भरपूर फायदेशीर आहेत, पण या सगळ्या गोष्टी मी माझ्या स्किन टाईपनुसार वापरल्या आहेत। यापैकी कुठलीही गोष्ट तुम्हाला सूट होत नसेल असं वाटत असेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, किंवा या सगळ्या गोष्टींची माहिती गुगलवरून सुद्धा घेऊ शकता की किती या गोष्टी आपल्या स्किन केअरमध्ये भरपूर फायदेशीर आहेत। तर असो, आता हा फेस पॅक आपला जो आहे तो व्यवस्थित तयार करून घेतलेला आहे। आता याच्या पुढची स्टेप म्हणजे हा अप्लाय कसा करायचा, हा रिमूव्ह करताना काय काळजी घ्यायची आणि किती वेळा लावायचा। आता हा अप्लाय करण्यापूर्वी ना चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। इथं कुठलाही साबण, फेसवॉश काहीही वापरलेलं नाही, फक्त पाण्याने मी चेहरा माझा क्लीन करून घेतलेला आहे आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीनं हाताच्या मदतीनं किंवा ब्रशच्या मदतीनं तुम्ही हा फेस पॅक जो आहे खालून वरच्या दिशेने चेहऱ्यावर, मानेवर, कानांवर व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। डोळ्यांच्या भोवती हा फेस पॅक लावू नका, सोबतच ओठांमध्ये म्हणजे तोंडाला सुद्धा हा लागू देऊ नका, भरपूर कडू असतो तो, त्याच्यामुळे पूर्ण आपल्या तोंडाची चव सुद्धा जाऊ शकते। आता हा लावून घेतलेला फेस पॅक जर तुमच्या चेहऱ्यावर भरपूर पिंपल्स, काळेपणा असेल तर तुम्ही डबल लेअर लावू शकता आणि ज्या ठिकाणी तुम्हाला जास्त पिंपल्स असेल तिथं थोडीशी जाड लेअर तुम्हाला लावून घ्यायची आहे। 10 मिनिटं तो चेहऱ्यावर तसाच सुकू द्यायचा आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करायचे आहे। तुम्हाला पिंपल्स असतील तर चेहऱ्यावर जास्त जोरात दाब देऊन मसाज करायची नाही, हलक्या हाताने मसाज करायची आणि पुन्हा थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकाल चेहरा धुतल्यानंतर तुमच्या चेहऱ्यामध्ये कमालीचा फ्रेशनेस तुम्हाला जाणवेल आणि त्यानंतर चेहऱ्याला व्यवस्थित मॉइश्चराइज सुद्धा करून घ्यायचं आहे। तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथंच एंड करते। आय होप तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कुठून बघताय हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।